तुमच्या आमचे नेते, वैयक्तिकरित्या माझे मार्गदर्शक, या राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्या भगिनी मेघनाताई दंडवतीजी, आमची भावकी सचिन बनसोडेजी, पप्पू बनसोडेजी, मोहनराव बनसोडेजी, सतीशराव भावके आणि या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या बंधू आणि भगिनीने. सुजय दादाचा फोन आला आणि की भैया साकुरी गावामध्ये जास्त बनसोडे आहेत आणि संजय बनसोडेंच्या हस्ते शुभ हस्ते बुद्धविहाराचं भूमिपूजन करायचंय आणि तुम्ही आलं पाहिजे. आणि साहेबांचा, मोठ्या साहेबांचा म्हणजे आदरणीय आमचे मार्गदर्शक, माझे वैयक्तिक मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आदेश आहे. मी म्हणालो की जिथं माझी भावकी आहे, जिथं बनसोडे जास्त आहेत, आपण तिथं गेलं पाहिजे. या भावनेतून या ठिकाणी मी आलो. इथं आल्यानंतर खूप आनंद झाला, कारण इथं मी परवा आत्ताच्या कार्यक्रमामध्ये बोललो मी नांदुरख्याला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस इथं काहीतरी आम्ही शिकून आमच्या मराठवाड्यामध्ये करण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. आज आपले नेते विखे पाटील साहेबांनी साकोरीला बुद्धविहाराला निधी उपलब्ध करून दिला. आता मला प्रास्ताविकामध्ये सरपंच साहेबांचे मिस्टर, बरोबर आहे ना, त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये, म्हणजे हे रेकॉर्ड आहे, लोकप्रतिनिधी गेल्या 25 वर्षामध्ये आश्वासन देतात आणि पुढच्या 25 वर्षामध्ये कामाला सुरुवात होते. पण सुजय दादांनी 15 दिवसापूर्वी तुम्हाला शब्द दिला, आज त्याचं भूमिपूजन करतोय. याच्या एवढा आपल्याला आनंद खूप मोठा त्या ठिकाणचा आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये, या महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव मी बौद्ध समाजाचा मंत्री आहे आणि तीही कॅबिनेट मंत्री पदाची संधी या महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला प्राप्त करून दिलेली आहे. आणि जिथे जिथं मग असे प्रसंग येतात तिथं आवर्जून मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी जात असतो. आणि माझे सुद्धा समाजाप्रती काही कर्तव्य आहेत. कारण जेव्हा बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा असा जो मंत्र आपल्याला दिला होता, त्या मंत्राचं तंतोतंत पालन करून आपल्या समाजाने आज आपण त्याच्या पावलावर पाऊल टाकून ठेवून आपण त्या ठिकाणी आपण चालतो. आणि म्हणून आता आपण तुम्हाला, माझ्या समाज बांधवाला मला विनंती हात जोडून या ठिकाणी करायची आहे की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या महायुतीच्या सरकारने राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिलेली आहे. आणि म्हणून आपण सुद्धा समाज बांधवांनी त्या महायुतीच्या सोबत, म्हणजे आदरणीय विखे पाटील साहेबांसोबत एक ना एक माणूस त्या ठिकाणी राहायला पाहिजे. कशासाठी मी तुम्हाला सांगतो, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराची चळवळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बौद्ध बांधवांनो, बरोबर आहे. आज आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत की इंदुबिलच्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे बाबासाहेबांचं झालं पाहिजे. हे तुमच्या सगळ्यांची भूमिका आहे का नाही? आणि ते काम ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी सातत्याने दिल्लीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी साहेबांकडे, एन्व्हायरमेंट मिनिस्टरकडे जाऊन त्या परवानग्या त्या ठिकाणी आणल्या आणि केंद्राकडून ती जागा राज्य शासनाकडे त्या ठिकाणी घेतली आणि आता त्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी होते. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघा. 80% त्या ठिकाणी काम पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आदरणीय विखे पाटील साहेब तर आंबेडकर प्रेमी आहेत, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्हाला जिथं बौद्ध विहारला असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जागा विषय असेल, महसूल मंत्री म्हणून आम्हाला सातत्याने त्या ठिकाणी परवानगी देण्याचे काम त्या ठिकाणी करतायत. आज 350 फुटाचा पुतळा जागतिक लेवलचा आपण बिंदू मिलच्या
जागेवरती आपण त्या ठिकाणी बसवतोय. 350 फुटाचा चबुतरा आहे आणि 350 फुटाचा सुद्धा पुतळा त्या ठिकाणचा आहे. मित्रांनो, आज आपण दीक्षाभूमीला सुद्धा आपण त्या ठिकाणी पैसे देतोय. आपण जिथं 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी नागपूरमध्ये त्या ठिकाणी दीक्षा घेतली आणि त्यानंतर 2 दिवसांनी चंद्रपूरला त्या ठिकाणी गेले आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा दीक्षा देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून तिथं सुद्धा स्मारक करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. जिथं जिथं बाबासाहेबांचे पाऊल लागलेले आहेत तिथं सुद्धा आपण स्मारक करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, जपान मधलं घर सुद्धा, लंडन मधलं घर सुद्धा त्या ठिकाणी सरकारी पैशाने विकत घेऊन तिथं सुद्धा स्मारक करण्याचं काम त्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी मित्रांनो केलेलं आहे. आता साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आज बुद्धविहार इमारतीचं आपण भूमिपूजन केलं. मी पण परवा ज्या समाजामधून आलोय त्या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं घेणं लागतं. बाबासाहेबांचं काहीतरी आपण देणं घेणं लागतो आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी तथागताचे विचार आत्मसात केले, आम्हाला दीक्षा त्या ठिकाणी दिली, म्हणून तेही बुद्धविहार व्हावं म्हणून विश्व शांती बुद्धविहार माझ्याही मतदारसंघामध्ये मी 22 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून त्या ठिकाणी आपण उभा केलं. त्याचं उद्घाटन, त्याचा लोकार्पण सोहळा आपण महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हस्ते त्या ठिकाणी आपण केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 3 लाख ते 4 लाख बौद्ध बांधव त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होते. मित्रांनो, म्हणून हे महायुतीचं सरकार आपल्या बौद्ध समाजाच्या पाठीमागे आहे, खंबीरत्या पाठीमागे आहे. एवढे वर्ष ज्या काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली त्या काँग्रेस पक्षाने आपल्याला काही दिलं नाही. आज केंद्रामध्ये रामदास आठवले आपल्या समाजाचे केंद्रात मंत्री आहेत. मी आज राज्यामध्ये आपल्या समाजाचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी काम करतोय आणि मग केंद्रातल्या योजना असतील, राज्यातल्या योजना असतील, ज्या ज्या समाजाला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. मला तुम्हाला सर्वच माझ्या समाज बांधवाला विनंती करायची आहे, माझ्या भावकीला या ठिकाणी विनंती करायची आहे, एक एक मत आपलं महत्वाचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला किती मोठा अधिकार दिलाय. आज अंबानीला साहेबांना सुद्धा एकच मत आहे आणि आपल्या गरीबातल्या झोपडीतल्या माझ्या महिलेला सुद्धा एक मताचा अधिकार हे कोणी दिला असेल तर ते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायचं आहे, एक एक मत आदरणीय विखे पाटील साहेबांना कशा पद्धतीचं पडलं पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी समाजाचा प्रतिनिधी म्हणून एक साध्या घरातला कसली राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती मुद्दाम त्या गावामध्ये येण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करता आलेलो आहे, कारण विखे पाटील साहेबांचं मन फार मोठं आहे. ते आम्ही बघतो मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. ते ज्या ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस अख्खे मंत्रिमंडळ आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि आणखीन काही गोष्टी आपल्या समाजाच्या राहिल्या असतील ते आदरणीय विखे पाटील साहेबांना त्या ठिकाणी सांगा. त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी मी देतो आणि या कार्यक्रमाला आपण सुजयदादांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की मला या खास कार्यक्रमासाठी मला बोलवणं, मुद्दाम तरी सांगितलं की इथं बनसोडे कंपनी जास्त आहे आणि म्हणून मला या ठिकाणी येता आलं. साहेबांचे दर्शन त्या ठिकाणी मला या ठिकाणी घेता आले आणि आज या ठिकाणी भूमिपूजन झालं. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर, तर त्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जरा प्लॅन चांगला करा आणि बुद्धविहार त्या ठिकाणी जर चांगलं झालं तर आठवड्यातले 7 दिवस आपल्याला त्यातून संस्कार घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. एवढा शब्द